सर्वसामान्य माणसाच्या, दीनदलितांच्या, गोरगरिबांच्या अडचणीसाठी ज्यांनी आयुष्यभर लढा दिला, ज्यांनी आपलं आयुष्य ज्या गोरगरिबांसाठी, दलितांसाठी, ज्या ओबीसींसाठी, ज्या लिंगायतवंतांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य लावलं, असे आमचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर यांचं या ठिकाणी या देवनगरीमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचा यथोचित असा सत्कार सन्मान देवनगरी वासियांच्या वतीनं या ठिकाणी होणार आहे. ज्यांनी आयुष्यभर अखिल भारतीय सेवा संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाच्या, दीनदलितांच्या, पीडितांच्या, ओबीसीसाठी, सर्व जाती धर्मातील लोकांसाठी, लिंगायतवंतांसाठी त्यांनी आयुष्यभर आपलं सर्व आयुष्य खर्च केलं. असे सर्वसामान्यांच्या आधारावर, सर्वसामान्यांची बुलंद सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सेवा जनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरजी धोंडे सर या ठिकाणी आपल्या देवनगरीमध्ये आलेले आहेत. सर्व देवनगरी वासियांच्या वतीनं सत्कार सन्मान या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. आपल्या देवनगरीमध्ये त्यांची धावती अशी भेट होती, पण त्यांच्या सर्वांचं हृदयस्थान आहे म्हणून दिलेल्या हाकेला सर्वांनी धावून अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी सत्कार सन्मानाचा कार्यक्रम आपण देवनगरी वासियांच्या वतीनं या ठिकाणी ठेवलेला आहे. तर मी आमच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ अण्णाजी मुंडे यांना या ठिकाणी विनंती करतोय, सर्व व्यापाऱ्यांच्या वतीनं, आमच्या देवनगरी वासियांच्या वतीनं धोंडे सरांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा. नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेरणारे, कर्तृत्वांच्या आसमंतामध्ये गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिरामधील कळसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेचं दिव्यत्व सिद्ध करणारे, कला, वैद्यकीय, क्रीडा, साहित्य या सर्व क्षेत्रामध्ये बहुआयामी व्यक्तिमत्व असलेलं, सर्वसामान्य माणसासाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, लिंगायतवंतांसाठी, लिंगायतवंतांना ओबीसी मध्ये घालण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य पणाला लावलं आणि पूर्ण नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रातील लिंगायतासाठी बुलंद असा आवाज त्यांनी पूर्ण भारतभर केला. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या नंतर महात्मा बसवेश्वरांचे विचार, महात्मा बसवेश्वरांचा पुतळा इंग्लंड पर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या माणसांनी केलेलं आहे त्यांचं नाव आहे मनोहरजी धोंडे सर. पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये लिंगायताच्या प्रश्नासाठी, लिंगायतवंतांसाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं, सर्वसामान्य माणसासाठी, सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ज्यांनी आयुष्याचं आपलं रान केलं, शेतकऱ्यांसाठी, दीनदुबळ्यांसाठी ज्यांनी आयुष्य पणाला लावलं, असं व्यक्तिमत्व म्हणजे मनोहर धोंडे सर. या ठिकाणी दत्ताभाऊ खंद्रेंना या ठिकाणी विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाला 2 शब्दांमध्ये संबोधित करावं. या धावत्या भेटीमध्ये वीरशैव लिंगायत हृदय सम्राट, ओबीसी आरक्षणाचे प्रणेते
तर आपल्याला लक्षात आले ओबीसी मध्ये जात जाण्यासाठी किती अवघड आहे, किती रोडवर यावं लागतंय, किती हाल अपेष्टा सहन करावं लागतंय. धोंडे साहेबांनी कसं केले असतील याचा तुम्ही विचार करा. 8 वाजता त्यांना ओबीसीच्या याच विषयावरती ऑनलाईन बैठक आहे. 10 वाजता त्यांची नांदेडहून ट्रेन आहे. 9:30 पर्यंत त्यांना नांदेडला पोहोचायचं आहे. त्यामुळं आम्ही धोंडे साहेबांचा लातूर जिल्ह्यामध्ये छोटेखानी आमचा सत्कार साहेबांनी स्वीकारला. आम्ही त्यांचे आभारी आणि ऋणी आहोत. बैठकीला सर्वांना लिंक पाठवा. लिंक पाठवलेली आहे. सगळ्यांनी बैठकीला जॉईन व्हा. जय शिवा. मनोहर धोंडे साहेबांचा, ओबीसी आरक्षण प्रणेते मनोहर धोंडे साहेबांचा विजय असो. आणि सांगायचं वेळ लागतो त्यांना 2 मिनिट, फक्त 2 मिनिट, 2 ते 5 मिनिट, नाही 5 मिनिट. तर या ठिकाणी मनोहर धोंडे सर खूप दिवसानंतर या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यामुळे मी सरांना विनंती करतोय की सर आपण थोडस 2 शब्दामध्ये या ठिकाणी आमच्या देवनिवासियांना संबोधित करावं. उपस्थित सर्वच बंधू भगिनीनो, वेळ नसल्यामुळे मी आपला जास्त वेळ घेणार नाही. आयत्या वेळी अवघ्या अर्ध्या तासामध्ये आपण या ठिकाणी जो सत्कार आयोजित केला त्यामुळे पहिल्यांदा आपले आभार व्यक्त करतो. आताच आमचे दत्ताभाऊ खंकरे शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे आज 8 वाजता महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रमुख शिवा मावळ्यांची ऑनलाईन बैठक आपण तातडीची बैठक ठेवलेली आहे. तर ती बैठक सुद्धा आम्हाला गाडीमधूनच घ्यावी लागणार आहे. कारण 10 वाजता राज्यराणी एक्सप्रेस नांदेडहून मुंबईला जायचं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर त्यांचा संजीवन समाधी सोहळा भक्तिस्थळावर होता आणि त्यानिमित्तानं मी मुद्दाम त्या कार्यक्रमासाठी मुंबईतूनच इथे आलो होतो आणि रात्री परत जायचंय. परत अर्जंट जाण्याचं कारणही आपल्याला माहिती आहे की शिवा संघटनेने महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजातल्या 25 जाती या ओबीसी मध्ये आणलेल्या आहेत आणि त्या 25 जातीपैकी 5 जाती आपण केंद्राच्या ओबीसी आरक्षणाच्या लिस्ट मध्ये आणलेल्या आहेत. त्याचा फायदा घेऊन आज हजारो डॉक्टर, इंजिनियर, डेप्युटी कलेक्टर, कलेक्टर होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होत आहेत. लाभ आपल्या समाजातल्या साधारणतः 40 ते 50% समाज हा ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतो आहे. मोठ्या प्रमाणावर खास करून मराठवाड्यामध्ये वीरशैव लिंगायताची वाणी आणि लिंगायत वाणी या ज्या 2 मुख्य जाती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मराठवाड्यामध्ये मिळतो आहे. आणि उर्वरित ज्यांच्या टीसीवर जातीच्या रकान्यामध्ये लिंगायत आहे तो वर्ग आपला साधारण 50% समाज आजही ओबीसीच्या आरक्षणापासून वंचित आहे. आणि शिवा संघटनेचा हा लढा 2005 पासून आरक्षणाचा लढा चालू आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना, आपण मागच्याच वर्षी लातूरला लिंगायत ओबीसी आरक्षणासाठी एक मोर्चा घेतला होता. परंतु परिस्थिती बदललेली आहे. आपण एकीकडे हा लढा लढत असताना कालच्याच 2 सप्टेंबर 2025ला मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातून एक GR बाहेर आलेला आहे आणि तो GR आहे हैदराबादचं गॅजेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याचा तो GR आहे. ज्याचा मोठा परिणाम हा मराठवाड्यातल्या वाणी आणि लिंगायत वाणीला भोगावा लागला आणि म्हणून हा चुकीचा GR आहे. त्या चुकीच्या GRला रद्द करण्यासाठी आपल्या समाजाचे प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट सतीश तळेकर यांच्या माध्यमातून उद्या आपल्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये 2 सप्टेंबरचा GR रद्द करा या मागणीसाठी आपल्याला याचिका दाखल करायची. त्यासाठी मी रात्री मुंबईला जातो आहे. एकीकडे ती लढाई लढत असताना दुसरीकडे मी आताच भक्तिस्थळावर सांगितलं की हैदराबादचं गॅजेट लागू करून कुणबी आणि मराठा एक म्हणून जर ओबीसी प्रमाणपत्र दिले जाणार असतील तर त्याच हैदराबादच्या गॅजेटमध्ये 2 लाख
2,31,000 कुणबीच्या नोंदी आहेत आणि त्या 2,31,000 कुणबीच्या नोंदीमध्ये 81,000 नोंदी त्या लिंगायत कुणबी म्हणून आहेत. त्यामुळे आपण सेवा संघटनेकडून दुसरी मागणी करतो आहोत. एक तर 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, नाही तर आम्हाला सुद्धा कुणबी लिंगायत म्हणून ओबीसीचं आरक्षण द्या. ही भूमिका आपण उद्या हायकोर्टामध्ये घेणार आहोत. त्यासाठी मला जाणं आवश्यक आहे आणि त्याच विषयावरची तातडीची ऑनलाईन बैठक आज 8 वाजता, आता रात्री अवघ्या 20 मिनिटावर बैठक आलेली आहे. ती बैठक घेऊन मला नांदेडहून 10ची रेल्वे पकडायची आहे. त्यामुळे मी आपला जास्त वेळ घेऊ इच्छित नाही. आपण सुजाण आहात. जर उद्या या विषयाला घेऊन सेवा संघटनेलाही रस्त्यावर उतरायची वेळ आली तर देवणी तालुका मागे राहणार नाही यावर माझा विश्वास आहे. ताकदीने आपण या मैदानात उतरू. कारण लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा जो 50% आरक्षण आपण महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे, ज्या 25 जाती मी ओबीसी मध्ये आणल्या त्याचा उल्लेख केला, त्यामध्ये मोठा वर्ग खास करून लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाच्या लोकांच्या टीसीवर जातीच्या रकान्यामध्ये हिंदू लिंगायत आहे आणि ज्यांच्या टीसीवर हिंदू लिंगायत आहे त्यांना आज ओबीसीचा लाभ मिळत नाही. म्हणून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी लिंगायत हा शब्द ओबीसीत आणण्यासाठी सेवा संघटनेचा लढा चालू आहे. त्यासाठी आपण एक पाऊल पुढे टाकतो आहोत. त्यातलं महत्वाचं पाऊल उद्या उच्च न्यायालयामध्ये आपल्याला टाकायचे. त्यावर विचार विनिमय करण्यासाठी 8 वाजताची ऑनलाईन महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यामुळं आपणही जागरूक आहात, पाहता आहात. ज्यांनी काहीच दिलं नाही त्याच्या पाठीमागे समाज कसा एकवटून त्यांच्यात हजारो नेते सगळ्यांना बाजूला सोडून नेतृत्वाच्या पाठीमागे कसा समाज उभा टाकतो. अब्जोर करोडो रुपये खर्च करतायत आणि शासन त्यांच्या पायावर लोळण घेतलंय. जर समाज एक असेल, सरकार कोण्याही पक्षाचा असो, सरकार त्यांच्या पायावर लोळण घेतंय हे आपण बघितलं. आपलं कोणीच नसताना, आपलं वरही कोणी नाही, खाली कोणी नाही, तरी कायद्याच्या चौकटीतली रचनात्मक मांडणी करून आपण महाराष्ट्रातल्या वीरशैव लिंगायत समाजातल्या 25 जाती, त्यातल्या 22 जाती ओबीसी मध्ये आणि 3 जाती एसबीसी मध्ये आपण GR मध्ये आणलेल्या आहेत. त्याचा लाभ आपण घेतो आहोत. पण मोठा वर्ग लातूर जिल्ह्यातला हा लिंगायत, हिंदू लिंगायत नावाने नोंद असल्यामुळं ओबीसी पासून वंचित आहे. हा लढा लातूर त्या जिल्ह्यावासियामध्ये किंवा लातूर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या आपल्या वीरशैव लिंगायत समाजासाठी महत्वाचा आहे. म्हणून ती लढाई लढण्यासाठी आपण सर्वजण एकजुटीने उभा राहाल, बळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.